नाशिक महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संजय सुखदेव गायकवाड यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ वासण नगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला। यावेळी धार्मिक विधी आणि नारळ फोडून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला। परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे कार्यरत होते। पक्ष संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या। मात्र महापालिका निवडणुकीच्या ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली। सगळ्यांना सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधूंना आज पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या ज्या 2026च्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत 9 वर्षानंतर, या 9 वर्षानंतर आलेल्या निवडणुका आज जनतेला खूप काही बदलाच्या अपेक्षा जनतेकडून करत आहोत। महत्त्वाचं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये 18 वर्ष एकदम एकनिष्ठ काम केलं, परंतु काही दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनी आणि दिलेल्या पैशांच्या जोरावरती काहींनी उमेदवारी मिळवल्या, ज्यांनी 4 महिने झाले पक्षात आले, ज्या पक्षाचा आमच्या भारतीय जनता पार्टीला विचारधारा पटत नव्हती, अशा पक्षाच्याच उमेदवाराला आपण आपल्या पक्षात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या, काही पैसे देऊन उमेदवाऱ्या दिल्या। हे सर्व जनतेला माहिती आहे। आणि माझं अपक्ष लढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या कॉलनी भागात जवळजवळ 44,000 मतदान आहे। ह्या 44,000 मतदानातून मी पार्टीला सजेस्ट पण केलं होतं का तुम्ही पॅनलमध्ये एक कॉलनी भागातला उमेदवार ठेवा, जे 4-5 जण इच्छुक आहेत त्यांच्यापैकी एक जण ठेवा। पार्टीने कुठल्याही गोष्टीकडं, कुठल्याही कार्यकर्त्याच्या, कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या म्हणण्याकडं लक्ष नाही दिलं आणि त्यांना जो काळा कारभार करायचा तोच काळा कारभार केला। परंतु आज पार्टीसाठी गेल्या 18 वर्षात माझ्या आयुष्याचे 18 वर्ष मी या पार्टीला दिलेले आहेत। पार्टीने सांगितलेले सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडल्या आहे। आणि वेळेवर जर दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार यांना जर पाहिजे असेल तर आम्ही पार्टीसोबत कधीही उभे राहणार नाही। आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते कधीही ह्या पार्टीसोबत राहणार नाही। फक्त मला ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते फिरत आहेत, आज त्या कार्यकर्त्यांना एकच मला सांगायचं आहे, जे दुसऱ्या पार्टीतून आपल्या पार्टीत आले ते त्यांच्या स्वतःच्या पार्टीचे नाही झाले तर ह्या कार्यकर्त्याच्या आणि पार्टीचे कधीही होणार नाही। पार्टीसाठी केलेले कार्यकर्त्यांनी काम हे नेहमी चांगलंच आहे, जनताही त्याचा चांगलाच निर्णय देते। पण आज जी पार्टी प्रचार करते की तुमची आमची भाजपा, सर्वांची भाजपा, सबसे श्रेष्ठ भाजपा, एकनिष्ठ भाजपा, जेव्हा हे प्रचार करतात तेव्हा ही एकनिष्ठता कुठे गेली यांची? जुन्या कार्यकर्त्यांना सोडून तुम्ही नवीन कार्यकर्ते घेतात आणि त्यांना उमेदवारी देतात, ज्यांची विचारधारा आपल्याशी पटत नाही। विधानसभा, लोकसभा, या सर्व विधानसभा लोकसभेमध्ये याच उमेदवारांनी पार्टीच्या विरोधात काम केलेलं आहे आणि आज तुम्हाला तेच उमेदवार चांगले वाटत आहेत। कशासाठी? एक लक्षात ठेवा, मी एक छोटीशी गोष्ट सांगेल। आपला प्रभाग 31 हा मला एक गोष्ट कौतुक करावीशी वाटते की गावात मतदान जे फक्त 7,000 आहे, पण ह्या 7,000 गावाची एकताचं मला कौतुक करावं लागेल। पूर्ण गाव त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतं, परंतु 44,000 मतदान हे कॉलनीत देखील आहे। कॉलनीवाल्यांनी या गोष्टीचा विचार करावा। सगळेच उमेदवार आपल्याला एका साईडला झाले, कॉलनीमधून एक उमेदवाराची अपेक्षा होती। मला कॉलनीमधल्या मतदारांनीच फोन करून सांगितलं की साहेब तुमच्या 18 वर्षाची मेहनत ती आम्ही वाया जाऊ देणार नाही, तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। फक्त जाताना सांगताना मी एकच विनंती करेल की मतदान करताना, मतदानाला जाताना एकच विचार करून जा, समोरच्या उमेदवाराने पैसे देऊन जर उमेदवारी आणली असेल तर ती फक्त त्याच्या फायद्यासाठी आणली आहे, त्याच्या स्वार्थासाठी आणलेली आहे। पक्षांतर हे त्याच्या स्वार्थासाठी झालेलं आहे, त्याच्यामध्ये जनतेसाठी कुठलाही समाजसेवा दिसत नाही। सगळे उमेदवार जे आहे हे गावातल्या गावच्या साईडचे आहे। मी त्यांचा
विरोध नाही करत, पण मला असं वाटतं आहे की पार्टीने कॉलनीतल्या एखाद्या उमेदवाराचा विचार करायला पाहिजे होता. जी कॉलनी सगळ्यात जास्त टॅक्स भरते, आज त्याच कॉलनीची 9 वर्षापासून काय हालत झालेली आहे हे कॉलनीवाल्यांनी विचारात घ्यायला पाहिजे आणि मतदानाला जाताना विचार करून मतदान करा. कॉलनीला एक उमेदवार द्यायला पाहिजे. हेही पार्टीने माझ्याबरोबर अन्याय केला. मागच्या वेळेसही मला अपक्ष लढावं लागले. आजही माझं 18 वर्षाचं एकनिष्ठ काम असून मला परत अपक्ष लढावं लागतं. यावेळेस माझी निशाणी फलंदाज म्हणून आहे आणि या फलंदाजाला एक चांगली बॅटिंग करायला संधी द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझा अनुक्रमांक 31D मध्ये अनुक्रमांक 7 आहे. सगळ्यांनी बटन दाबून भरभरून मला साथ द्यावी आणि प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो सगळ्या मतदारांना. धन्यवाद. तरीही जनतेवर असलेला विश्वास आणि प्रभागाच्या विकासाची जिद्द लक्षात घेता त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला. मेकॅनिकल इंजिनियर असलेले संजय गायकवाड हे शिक्षण, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर विशेष भर देत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना फलंदाज हे निवडणूक चिन्ह अनुक्रमांक 7 अपक्ष मिळाले असून या चिन्हावर मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला. मुद्दाम इथे उपस्थित आहे. मी आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय सभेला कधीच हजर राहत नव्हतो, परंतु गेले जवळजवळ 50 वर्ष मी संघाचा कार्यकर्ता आहे. संघामध्ये काम करत आलेलो आहे. म्हणजे आमच्याकडे बाळकडून संघाचं मिळालेलं आहे. मला शिवाजी पार्कच्या शाखेमधला मी पहिला मेंबर आहे जो 1961मध्ये झालो होतो. त्याच्यापासून मी तिथे काम करत आलेलो आहे. परंतु आज काही विचारसरणी आपल्या पक्षाची जेव्हा बदलते तेव्हा थोडासा मनातमध्ये विचार येतो की मी ज्या पक्षाकरता कष्ट घेतले, ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सतत काम करत आलो, त्यांनी असं का करावं. आणि जेव्हा एखादा पक्ष भांडवलशाहीकडे झुकू लागतो आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या लोकांना पक्षात घेऊन आपल्याला नुसता पक्ष वाढवण्याची काही जरूर नाही. आपल्या लोकांमध्येच BJPचं रक्त सळसळतं आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे की कोणालाही न घेता, एकही बाहेरचा उमेदवार न घेता देखील BJP 100% 101 उमेदवार निवडू शकले असतील. परंतु त्यांना स्वतःचा विश्वास उडाला का असं मला वाटू लागलं आहे. आणि मग त्यांनी हे आयाराम जे आणलेत आणि त्या आयारामांना जे तिकीट दिलं आहे त्या आयारामांना घरी बसवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी संजय गायकवाड यांच्या मागे पूर्ण शक्तीनिशी उभा राहणार आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आज माझं वय 82 आहे, परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला माहिती आहे आपले सर्व ज्येष्ठ नागरिक तर यांना मत देणारच आहेत, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की संजय गायकवाड साहेबांनी काय काम केलं आहे. त्या कामाची पावती त्यांना आपण आपलं मतदान करून द्यायची आहे. आणि त्यांच्याच जो फलंदाज त्यांची निशाणी आहे त्याच्यावर आपण शिक्कामोर्तब करणार आहोत. आणि 15 तारखेला त्यांची अशी विजयी मिरवणूक आपल्याला काढायची आहे. धन्यवाद. वासननगरसह संपूर्ण प्रभाग क्रमांक 31D मध्ये घराघरात जाऊन संपर्क, प्रत्यक्ष संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार करण्याचा संजय गायकवाड यांचा संकल्प असून आगामी काळात त्यांचा प्रचार अधिक गतीने सुरू राहणार असल्याचं चित्र दिसतंय. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.